रविशेट एक मिनिट थांबा. गोठ्यात झाडून बिडून पाणी बिणी मारून बिरून ओके केलाय. इथं कडबा रस्त्या पुढं आता सध्या टाकून देतोय कडबा. उद्या रचायचा त्याला. संतोष शेट रिलॅक्स मोड ऑन केला काय तू? इथं मागं आलोय आम्ही जेवायला यांची. इथं वेगळा एरिया जरा मस्त हवेशीर आहे. प्रॉब्लेम का होतो माहिती का आपला, आपण खाल्लंच लय बेस्ट. मग दुसरं कुठं खाल्लं ना मग ती चव लागत नाही. आधीच आमची बराबर टेस्ट काढलेली आम्हाला काय पाहिजे. 6 वाजल्यात. आता त्यांना दोघांना आत घेतली, पाणी बिणी पाजून खुराक चारला. त्यांना कडबा टाकायचा. ते कुट्टी टाकून देते वरची, उरलेली कुट्टी टाकून देतो संतोष शेट. आता कुठं चालला? वॉटर पार्कला कुठं जावं? कुठं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 9 वाजलेत. कडबा आलाय. सकाळी आलता 6 वाजता. रविशेट आले सकाळी 7 वाजता. या गोठ्यातलं उरकून बिरकून आहे ना, गोठ्यातलं झाडून बिडून पाणी बिणी मारून बिरून ओके केलाय. इथं कडबा रस्त्या पुढं आता सध्या टाकून देतोय कडबा. उद्या रचायचा त्याला. आज ढकलून दिला सगळा. 500 घेतलाय आम्ही. एवढा कडबा आहे. ही गाडी जामखेडू आलेली. रविशेट याची हाईट बारीक करायला लागत नाही लागायची नाही ना याला स्टँडची. या स्टँडची हाईट बारीक करायला लागणार ना. एवढा कडबा बसाय पाहिजे ना खयात. हा बसत ना. बघा बरं का, आपल्या बाल्ल्या नाही व्हायला पाहिजे. हे लयच वाटायला लागले मला असं. तुम्ही टाकलंय ते. हा नाही बसन का नाही विचार करतोय तुम्हाला. बरं चालेल ठीक आहे. रविशेट एक मिनिट थांबा. हे आहे ना सुटले पॅन्डल. 2000 years later. वाटतं जवळपास 12 वाजल्यात. रसला टाकला तिथं आपल्या रविशेटचं गावने कार्यकर्ता होता म्हणून पटक्यात झालं सगळं. आता लय वेळ लागला असता. मामा गेला आपली गुढी आणायला. आपली स्टार्टिंगवाली हिरा गुढी आणाय गेला. ते पाहुणे फोन केला तर ते म्हणलं यांच्याकडे नाही जाता असं गोवारं बिरं. ते म्हणलं घेऊन जावा. मामाला म्हणलं, मामा होता उडी त्यांना म्हणलं आणा. तो नवीन आणणार होता मामा. म्हणून नवीन कशाला, आपलंच पडलं तिथं का. 1 वर्षापासून पडलो होतं मी. फोन पण नव्हता केला. कसं आहे जिवंत आहे का काय आहे तिला कटिंग. जाऊ दे कटिंग बिटिंग करून आलो. आणि पण हेअर कटिंग केली आणि फ्रेश झालो. आता लागली भूक म्हणून संतोष शेट मी आलो जरा बाहेर जेवायला. लय वैतागलो होतो राव घरी. सकाळी गेलो तू 6 वाजता गोठ्यात. बोल ना. 6 वाजता गेलो, 7 वाजता गाडी आली. 2-3 तास लागले खाली करायला. भेटलं पण त्यांचं हे कुठंच हे नाही झालं. आता आलो बाहेर. तयार नाही झाले. बऱ्याच दिवसानंतर इथं जेवायला आलो आम्ही. म्हणलं आज इथं जेऊ जरा. सगळीकडलं ट्राय मारलं आम्ही. इथलं पण जेवलोय, चांगलं होतं. परत आलोय बाई. चिकन थाळी मटन थाळी पहिल्यापासून खायचं ना. इथं खायचं आम्ही 2011-12च्या टायमिंगला. संतोष शेट रिलॅक्स मोड ऑन केला काय तू? इथं मागं आलोय आम्ही जेवायला यांची. इथं वेगळा एरिया जरा मस्त हवेशीर आहे. पुढं जरा गरम जास्त होत होतं पण चालला होता. पंखी बिंकी चांगला लावली होती, कूलर बिलर. पण त्यांना लय झोप येते बेकार. त्याच्या खाली अंग पण जड होते. त्यांना मागं येतं निवांत. चारी बाजूनी ओपन आहे. हे जरा ताकदवर गँगला आहे. हा हे ताकदवर गँगला आहे. पुढं जेवणाचं आहे बाई. खरं सांगतो राव 11-12-2000 मी खरं लय वेळा खाल्लं इथं. लय वेळा आयुष्यपत 1 नंबर क्वालिटी. आपल्या लोकांना पहिलं माहीत पण नव्हतं. कोणालाच नव्हतं माहिती. मटन भाकरी चिकन भाकरी चालू यांनी केली. आणि नंतर सगळं हळूहळू कॉपी करत होता. आता परत दिघाणा आलाय.
नाही त्याला माहीत नव्हतं कोणाला, खरं नव्हतं माहिती. मी स्वतः इथं वेळ खाल्ला आम्ही. पहिलं आपल्या इथं कोणाचं इलेक्शन निघलं की आपुलकीला दंगा फुल गाड्याबरोबर रेटून आणायची इथं. लय खाल्लं इथं वाईट. मी खाल्लेलं पहिलं सगळ्या भारी हे. आता क्वालिटीला आता मागं आपण खाल्लं तर ओके ओके होतं. आता बघू आता यांनी थोडेफार चेंजेस कसे केलेत कळेल ना आपल्याला. गरम आज तिथल्या वेळेस इथं कमी होतं बरं आहे. आता पण ऑप्शन नाही. ते आलता का नाही नागेश कोण नागेश? लंबर दुसरा कार्यकर्ता शोधलाय. फॉगर लावाय ना, हा दुसरा भेटलाय. रात्री फॉगर लावीन, लाकडं रात्री जमा करायची, 2 कामं करायची. आज बट्टी तयार होईल, मग आज हॉटेलचं पूर्ण होईल, फक्त साफसफाई राहील. आणि कॅमेरा येस कॅमेरा काय नाही, कॅमेरा होतं ते केबलचं आणायचे ते गट्टूचं. येस उद्या करू, आज रात्री करून टाकू अक्क. पेंडिंग नकोच ठेवायला. मला काढवा पण आत घ्यायला लागेल माहिती का. मला पाऊस तरुण मला अवघड होईल, मग मी खेळच होईल डायरेक्ट सगळा. प्रॉब्लेम का होतो माहिती का आपला, आपण खाल्लंच लय बेस्ट. मग दुसरं कुठं खाल्लं ना मग ती चव लागत नाही. आधीच आमची बराबर टेस्ट काढलेली आम्हाला काय पाहिजे. क्वालिटी लगेच कळते रे. सूप प्यायला ते वाईट नाही. ओके ओके. जगदंबा बाप यावा काही म्हणा. जगदंबा ती बरोबर नाही बोलू शकत. नाही. फोन झालं आमचं आता. मामाने फोन केला होता, गोडं घेतलं त्यांनी पाईटवरून. पाईट कुठला चोर त्यांकडं होतं म्हणला. त्याला लागन त्याला लागन तासभर यायला इथं. आता मी 1 वर्षानंतर बघन ना ते गोड्याचा. 1 वर्ष झालं बघितलं नाही कुठं आहे नक्की काय, त्याची विचारपूस पण नाही केली आम्ही. संतोष शेठ बसा. 1 वर्ष तर विचारपूस नाही गेली कुठं आहे काय करतंय काय नाही. हाय जिवंत ते. हा हे जीवन त्याला पण नसतं विकलं बरं काय. त्याला स्पीड लागत नव्हतं. पुन्हा खुन्नस आहे ना ते पकडायची त्याला डायरेक्ट. मग काय उपयोग आहे, आपल्या बायकोने झालं. तेच प्रॉब्लेम व्हायचा ना. आता आहे ना इथून फक्त आम्हाला लागणे काय अर्धा असतो जायला घरी. जास्त वेळ लागत नाही. इंदुरीला आहे मी आत्ता. लय वाईट 35 डिग्री टेम्परेचर झालं. 35 नाही आहे, जास्त डिग्री राव. गरम लय वाईट होतं राव. पाऊस नाही पडा पाहिजे. त्या कडव्या लावायचं जुगाड तयार करायला लागणार आम्हाला पटकेतलं फकट. जेवढं लवकर ते करता येईल तेवढं लवकर आहे ना. आज कडबा बरोबर सोडून घेणार. बरं टेन्शन नाही ठेवायचं कायच. एक 6 वाजल्यात. आता त्यांना दोघांना आत घेतली, पाणी बिनी पाजून खुराक चारला. आता त्यांना कडबा टाकायचा. नाही ते कुट्टी टाकून देते वरची, उरलेली कुट्टी टाकून देतो संतोष शेठ. ओके. आणि ते काम करणार रोडवर आणतो पाण्याची बाटली. मग एक ताण लागली रे. ते कडव्याला रसणारा म्हातारा आहे का त्याला घेऊन आलतो रे. त्याच्याकडून अंदाज घेतला मागाशीच. तो म्हटला बसन खाली स्टँड म्हणजे माती काढवावं लागेल आणि जरा स्टँड वाढवायला लागेल बस. बघू आता कसं प्लॅनिंग होते. काय करणार बसवायचं आहे आपल्याला. हे कडवाली क्वालिटी माती टाकल्यामुळे हाईट वाढली ते. बघू ना आपण जरा थोडं कडलं घेऊन आपण माती काढू. जरा माती बिती काढून ना स्टँड खाली करता येईल. आपल्या त्या मंगेश शेटला बोलू स्टँड बिंड वाढवून त्याचं. स्टँड वाढवलं म्हणजे कडवा परत आहे ना अजून रस्ता येईल मग व्यवस्थित. हा पाला बिला मामाला दिलं ना. आमचं गोडा आणलं आहे मामानी 1 वर्ष आधीचं. जे स्टार्टिंगला आम्ही जेव्हा गोडा आणलं होतं ना मुन्ना खुन्ना तेव्हा ते गोडा मामाने आणलं आहे. ते बघितलं मग अशी व्हिडिओ नाही काढला गडबडीत होतो खाली आलं. यांचं उरकायचं होतं म्हणून आलो निघून. संतोष पण आत्ताच झाला आहे. त्यांचं उरकीतो घेतलं साफसफाई करतो मग फ्री झालो. ताण लागते थोडं. पाणी वाटलं घेऊन संतोष एक लवकर. One hour later. सांगतो आता कुठं चालला. वॉटर पार्कला कुठं जावं. कुठं मामाची इथं. आता त्यांना सोडून यायला लागेल मला. नेमकं मी एकटाच आहे रे. 7:30 वाजले आता. प्लंबर येणार होता पण ठीक आहे आता यांना सोडायचं. आता प्लंबर पण आता कल्टी मारी त्याला पकडून आणायला लागेल आता.
टायमिंगवर कोण येत नाही त्यांना ना बोलवून राहतात. काय म्हणला स्कूलला कधी तो स्कूल दिसतोय तुझं दिसतोय का अजून काय दिसतंय अजून हा तुम्ही बघा तुम्ही दिसतात काय हं. चालला का मामाच्या घरी होता बाय बाय करचा मला बाय बाय कर की नाही करणार 2 बॅटी कोणाला घेतले तू आता 10 वाजल्यात यांना सोडलं आणि डायरेक्ट मी आता तावड्यात आलोय. इथं हॉटेल पैसे आलो होतो हॉटेल बघितलं नेमकी लाईट गेलीत उघडून चेक करायचं होतं प्लंबरला बोलावला मला ते फॉगरचं काम करावं पण आहे लाईट गेल्यामुळे ते पण करता नाही आलं तर उद्या करता येईल ते 10 वाजता टायमिंग कसा कळत पण नाही. अरे माईक मला चालू नाही आता चालू आहे माईक. आयफोनपेक्षा हा सेटअप लय भारी पण लवकर इझी ना शूट करता येतं कॅमेरा क्वालिटी चांगली ऑडिओ क्वालिटी चांगली बऱ्याच गोष्टी चांगल्या आहे. थोडाफार आहे एक वीक पॉईंट उघडायचं बिघडायचं नाही लवकर चालू नाही होत थोडं टाईम देतं आहे पण बेटर आहे व्लॉगिंगसाठी. स्टँड बिंड सगळं याला भारी आहे एकदम आणि याला 1 इंच सेन्सर आहे आयफोनला एवढा सेन्सर नाही मोठा. ओके चला 10 वाजलेत आता गरजा झोपणार पहिलं लेवाई तगलो राव उद्या काळभराचा आहे मला आता अख्खा